महाराष्ट्रातील थोड्या जिल्ह्यातील नागरिकांना राशन धान्य ऐवजी पैसे मिळणार। नमस्कार मित्रो, रेशन कार्ड आहे का तर तुम्हाला पैसे मिळणार। पैसा ही पैसा होगा। असे व्हिडिओ तुम्ही YouTube वरती पाहिलेला आहात आणि आम्हाला सुद्धा कमेंट केलेला आहात। बऱ्याचशा महिलांनी आमच्याकडे किंवा पुरुषांनी विचारणा केली की रेशन कार्ड वरती पैसे मिळणार असे व्हिडिओ YouTube वरती आलेले आहेत। खरं आहे का तर याबाबत संपूर्ण माहिती देणार आहे। विनाकारण पैसे मिळणार म्हणून हा व्हिडिओ मी करणार नाही, तर शेवटपर्यंत राहा की रेशन कार्ड वरती खरोखरच पैसे मिळतात का ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पहा, YouTube वरती व्हिडिओ पाहिला असाल, मेरा राशन 2.0 हे ॲप लॉन्च झालेलं आहे। त्या ॲप मध्ये चांगली माहिती आहे, योग्य ती माहिती आहे। त्या ॲप मध्ये गेल्यानंतर आपल्याला लॉग इन करावं लागतं। आता मेरा राशन 2.0 हे ॲप ओपन कसं करावं, लॉग इन कसं करावं, रेशन कार्ड कसं डाउनलोड करावं याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे। आय बटन चेक करा, तो व्हिडिओ पहा, त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप फॉलो करा। त्यानंतर पहा, त्या ॲप वरती गेल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसतो, तो म्हणजे स्क्रीन वरती पाहू शकता। ॲप ओपन करून घ्यावं लागेल तुम्हाला मेरा राशन 2.0। त्यानंतर तुम्हाला तिथे 4 डिजिट एम पिन टाकावं लागेल। यासाठी मागील व्हिडिओ पाहून तुम्हाला एम पिन क्रिएट करावं लागेल। त्यानंतर तुमचा डॅशबोर्ड ओपन होईल। यामध्ये COT बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आता संपूर्ण खेळ दिसून येईल। बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट, आता यूट्यूबर काय सांगतात की ही अमाउंट आहे। पहा, एप्रिल मध्ये इतकी अमाउंट, मे मध्ये इतकी अमाउंट, जून मध्ये इतकी अमाउंट, जुलै ऑगस्ट आणि टोटल किती आहे 3000 4000 जे काही असेल ते, हे पैसे तुमच्या खात्यात येणार अशी माहिती तुम्हाला भेटलेली असेल। आता हे पैसे खरंच येणार का तर याबाबतची आपण सखोल माहिती घेऊयात। पहा, सरकारकडून कोणतीही योजना असू द्या किंवा कोणतेही अनुदान असू द्या, हे येण्यासाठी एक शासन निर्णय, मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात येतो। त्यानंतर ती योजना अंमलात आणली जाते। तर याबाबत कोणती योजना अंमलात आणलेली आहे का तर महाराष्ट्र सरकारने एक योजना आणलेली आहे। ती कोणती? पहा, राशन ऐवजी म्हणजेच धान्याऐवजी तुम्हाला रेशन कार्डवर पैसे मिळणार। आता यासाठी प्रति महिना प्रति लाभार्थी 170 रुपये अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जाणार। याबाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचा आहे, पण प्रत्येक जिल्ह्यासाठी आहे का तर नाही। त्या शासन निर्णयाची सुद्धा माहिती घेणार आहोत। पण पहा, तुम्हाला धान्य मिळतं तरी पण पैसे मिळणार का अशी कोणती बाब शासन निर्णयामध्ये नाही किंवा त्याची त्या पोर्टल वरती सुद्धा देण्यात आलेली नाही की हे पैसे तुमच्या DBT द्वारे तुमच्या खात्यात येणार आहे इतकी अमाउंट। आता पहा, राशन भेटतं, पूर्वी तुम्हाला राशन भेटत होतं त्यावेळी तुमच्याकडून पैसे घेतले जात होते, तेही राशनचे। तर किती थोडेच पैसे घेतले जात होते, कारण राशन हे स्वस्त भेटत होतं, कारण उर्वरित भाग हा शासन पे करत होता आणि जे काही बेनिफिट होतं ते सरकार भरत होतं आणि तुम्हाला कमी दरात राशन भेटत होतं, त्याचा वरचा भाग शासन भरत होता। आता काय झालं, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 5 वर्ष मोफत राशन धान्य आपल्याला मिळत आहेत। तर यामध्ये पहा, जी काही अमाउंट आहे ती पूर्ण सरकार भरतं आणि तुम्हाला मोफत राशन भेटतं। तुम्हाला किती रुपये पे करावे लागतात? 0 रुपये पे करावे लागतात तुम्हाला राशन घेण्यासाठी। तर आता 0 रुपयात राशन भेटतं का तर नाही, त्यासाठी सरकार तुमच्या हिश्श्याची अमाउंट पे करतं। त्यासाठी शासन निर्णय किंवा वेळोवेळी अमाउंट किती, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत इतके 1000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे, तर त्याचा भाग शासन सहन करतं आणि तुम्हाला 0 रुपयात राशन मोफत मिळतं। तर अशी बाब आहे। आता त्या ॲप वरती गेल्यानंतर तुम्हाला कोणती बाब महत्त्वाची आहे तिथे पहा, बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट। आता गव्हर्नमेंट कडनं बेनिफिट रिसिव्ड झालेला आहे, ते म्हणजे पहा, एप्रिल महिन्यात इथे 514 अमाउंट दिसते आणि सरकारनं ती पूर्ण सबसिडी 514 दिलेली आहे। आता अमाउंट 514, सबसिडी 514 आणि टोटल 0। याचा अर्थ काय होतो पहा की 514 रुपयाचं राशन धान्य आहे, सबसिडी 514 आणि 0 रुपयात तुम्हाला भेटलेला आहे। ग्रँड टोटल म्हणजे अनुदानाची टोटल 2745 रुपये आणि तुम्हाला सबसिडी सुद्धा देण्यात आलेली आहे, ती 2742 रुपये। आता याचा अर्थ असा नाही की तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। हा, जर येणार असतील तर याबाबत शासन निर्णय झाला असता
किंवा कोणती योजना असू द्या, शासन मोठ्या प्रचंड जाहिराती करतात की राशन धान्य धारकांना पैसे मिळणार. अशी कोणती जाहिरात बघितलेली आहे का, किंवा त्याबाबत जाहीर केलेला आहे का, किंवा ट्विटर हँडलवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे का? अशी कोणतीही बाब नाही. किंवा न्यूज चॅनलवरती सुद्धा ही बाब प्रसिद्ध झाली असती. याचा अर्थ काय? शासनाकडून रेशन धारकांना पैसे मिळणार की नाही तुम्हीच समजून घ्या. आता पहा, महाराष्ट्रातील थोड्या जिल्ह्यातील नागरिकांना राशन धान्य ऐवजी पैसे मिळणार ही बाब खरी आहे. पण तुम्हाला राशन धान्य मिळतंय तर मात्र तुम्हाला पैसे कसे भेटतील? कारण ऑलरेडी सरकार राशन धान्याला सबसिडी देत आहे आणि तुम्हाला पैसे देतील का? तर नाही. तर याबाबत शासन निर्णय जो काही झालेला आहे तो मी दाखवतो. आणि कोणाला राशन धान्याऐवजी, समजून घ्या, ज्यांना राशन धान्य भेटत नाही त्यांना सबसिडी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यांच्या खात्यावरती मिळणार आहे. आता शासन निर्णय जाणून घ्या. स्क्रीनवरती पाहू शकता आता शासन निर्णय आहे, समजून घ्या. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. राशन कार्ड वरती पैसे मिळणार नाहीत, पण राशन ऐवजी पैसे मिळणार याचा शासन निर्णय खरोखरचा आहे. पहा, 20 जून 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे, आताचाच आहे. छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत. आता कोणकोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील जिल्हे जे असतील ते सर्व, तसेच नागपूर. आता यामध्ये पुण्याचा उल्लेख केलेला आहे का? तर पुण्याचा नाही. तर पुणे जिल्ह्यात कोल्हापूर येतं. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा तो ॲप ओपन होतं आणि त्यामध्ये सबसिडी अमाऊंट सुद्धा दिसते. मग त्यांना भेटणार का? तर नाही, कारण त्यांना ऑलरेडी राशन भेटतं. आता पहा, यामध्ये आपण माहिती घेणार आहोत. इथे पाहू शकता शासन निर्णय आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे प्रतिमाह सदस्य 5 किलो अन्नधान्य, 2 रुपये प्रति किलो गहू व 3 रुपये प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. किती रुपये किलोने? 2 रुपये. आता 2 रुपये किलो म्हणजे सबसिडी सरकार भरत होती. सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या पहा NONFSA योजनेअंतर्गत गहू 22 रुपये प्रति किलो, तांदूळ 23 रुपये प्रति किलो या दराने करण्यात येत होती. पहा, आता सर्वसाधारण कुटुंबात 20 किलो आपल्याला गहू किंवा तांदूळ दोन्ही मिळून कंबाईन दिले जातं. याचा अर्थ पहा, इथे सरासरी 25 रुपये किलो जरी धरला तर 500च्या वर म्हणजे हीच अमाऊंट आहे, ती सबसिडी सरकारने दिलेली आहे. जी काही तुम्ही ऍप वरती पाहताय ती हीच अमाऊंट प्रति किलो या दराने करण्यात येत होती. तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याने भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे 31/5/2022 व 1/9/2022 पत्राने कळविले आहे. आता काय आहे? गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याने, हे समजून घ्या, त्यांना गहू व तांदूळ मिळणार नसल्याने सदर बाब विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण DBT द्वारे संदर्भ क्रमांक 2 वरील शासन निर्णयाने लागू करण्यात आली आहे. आता का? तर त्यांना धान्य वाटप होत नसल्याने, म्हणजे धान्य मिळत नसल्या कारणाने, त्यानुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर जे काही जिल्हे मी वाचून दाखवलो, 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 23 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति किलो 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची DBT योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचना केलेल्या कॅश ट्रान्सफर ऑफ फूड सबसिडी रूल्स 2015 मधील तरतुदीनुसार प्रतिमाह प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम
थेट हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। केंद्र शासनाकडून खरीप हंगाम 23-24 व रब्बी हंगाम 24-25 साठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत आणि तो दर खालील प्रमाणे मी सांगतो, पहा किती आहे, इथे पाहू शकता। राज्यातील जे काही जिल्हे आहेत 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त, यामध्ये पहा प्रति लाभार्थी 170 इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी। आता यामध्ये काय, ज्यांना अन्नधान्य भेटलेलं नाही, 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शेदा पत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना हा लाभ भेटणार आहे। सर्वांनाच भेटणार आहे का? नाही। तर त्या मेरा राशन 2.0 वरती देण्यात आलेला आहे तो लाभ भेटणार आहे का? तर नाही। प्रति व्यक्ती 170 रुपये हा लाभ भेटणार आहे। पण कोणत्या जिल्ह्यातील नागरिकांना? तर या जिल्ह्यातील नागरिकांना। त्यांना एक फॉर्म पण भरून द्यावा लागतो। तो फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवण्यात येईल, पण तुमच्या कमेंट येणं गरजेचं आहे। आता पहा, जे काही व्हिडिओ बनवण्यात आलेले आहेत की राशन कार्ड वरती तुम्हाला पैसे मिळणार, अशी कोणती बाब असती तर अशा पद्धतीचा कोणता ना कोणता शासन निर्णय आला असता किंवा सरकार जाहिरातीवर खर्च भरपूर करतं, तर एखादी जाहिरात लावली असती किंवा एखाद्या न्यूज चॅनलवरती पब्लिश झालं असतं की राशन कार्ड धारकांना पैसे मिळणार। तरी हा पूर्णपणे व्हिडिओ तुम्हीच तपासा, बरोबर आहे का चुकीचा। आणि आपण या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे की राशन धान्य ऐवजी पैसे मिळू शकतात, पण तुम्हाला जर राशन भेटत असेल तर राशन प्लस पैसे भेटतील का? तर अजिबात नाही। अशी कोणतीही बाब कोणत्याही परिपत्रकात नाही। पण ज्या महाराष्ट्र राज्यातील या जिल्ह्यातील नागरिकांना राशन धान्य ऐवजी पैसे मिळतात हा शासन निर्णय आपल्याला पाहायला भेटलेला आहे। म्हणजे राशन धान्य ऐवजी पैसे मिळू शकतात, पण राशन धान्य प्लस पैसे नाही भेटत। आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिलेला असाल किंवा पाहू शकता, जे काही मेरा राशन 2.0 मध्ये तुम्ही बाब पाहिलेले आहात, बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट, तर ही बेनिफिट रिसिव्ड कोणती आहे? तुम्हाला जे राशन धान्य दिलं जातं त्याचं बेनिफिट आहे, तुम्हाला सबसिडी दिलेली आहे, 0 रुपयात तुम्हाला राशन भेटतं। आणि जर शासनाकडून राशन कार्डवरती पैसे देण्याचा विचार केला तर त्याबाबत परिपत्रक काढतील, प्रेस नोट काढतील किंवा शासन निर्णय काढतील किंवा स्वतः प्रधानमंत्री याबाबत जाहीर करतील। अशा पद्धतीने मित्रहो, राशन कार्डवरती पैसे मिळतील का? तर तुम्ही व्हिडिओ पाहिलाच आहात, तुमची कमेंट जरूर करा। त्याच पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, सर्वांना शेअर करायला विसरू नका, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। प्रत्येक महिला किंवा नागरिक विचारत आहे की राशन कार्डवरती सुद्धा पैसे मिळणार आहेत आणि ही बाब प्रसार होत आहे। समजलं? तर मित्रो, विनंती, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।